नमस्कार तुम्हा सर्वांना. तर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी ना सकाळी-सकाळी उठून अंघोळ वगैरे करून तयार झाले होते आणि म्हटलं चला आता छोले भटुरे बनवा म्हटलं आज. तर हे आहे ना छोले म्हणजे की आपले जे काबुली चणे घेतले होते मी आणि याला ना रात्रभर भिजू घातलं होतं आणि नंतर कुकरमध्ये याच्या मस्त 3-4 अशा शिट्ट्या घेतल्या होत्या. त्यानंतर मी मैदा घेतला होता आणि मैद्याचं ना कणिक मळून घेतलं होतं. आपण पोळ्या कशा करतो तसं नरम कणिक असते ना, ते मळून घेतलं होतं. पण फक्त असं आहे की त्यामध्ये ना थोडंसं दही, थोडासा सोडा आणि थोडंसं तेल टाकून आणि 1 चम्मच आहे ना त्यामध्ये साखर पण घातली होती मी आणि मस्तपैकी असं ना कणिक मळून घ्यायचं आणि त्याला ना अर्धा तास किंवा 10-15 मिनिटे असं ठेवून द्यायचं. तर आता हे बघा मी इथे ना सोडा घेतलेला आहे. सोडा टाकला यामध्ये, मीठ टाकलं आणि साखर पण टाकली होती थोडीशी. हे बघा हा साखरच घेते मी यामध्ये टाकायसाठी. 2 चम्मच मी इथे साखर टाकली होती आणि मग थोडंसं तेल टाकलं होतं मी यामध्ये. म्हणजे कसं थोडं नरम, छान असं नरमसूत कणिक असं मस्तपैकी मळून घ्यायचं इथे. आता हे बघा मी इकडे असं मस्तपैकी कणिक मळून ठेवलेलं आहे आणि याला काय केलं मी नॅपकिनने झाकून ठेवलं आणि एकीकडे मस्तपैकी मी असं ना टमाटर घेतलं, ते चॉपरमध्ये टाकलं आणि मस्तपैकी बारीक असं कापून घेतलं आणि त्यानंतर मी घेतला इथे कांदा. कांद्याला पण थोडंसं जाडसर कापलं आणि नाही का याच्यात टाकलं. हा माझा छोटा मुलगा आला होता मधामध्ये. तो पण बोलता, "मम्मा मला पण हे करू दे" म्हणून. हे बघा हे कसा हात लावत आहे आणि हे बघा इकडे मी मस्तपैकी असं आहे कांदा पण काढून घेतला. हा बघा हा ना खूप तिखट आहे कांदा म्हणून असं डोळ्यामध्ये पाणी येत होतं, नाकात, डोळ्यामध्ये जात होता आणि हे टमाटर आणि यासोबतच आता मी लसूण घेतलेला आहे. लसूण आणि थोडीशी अद्रक यांना मी काय केलं मस्तपैकी ना खलबत्त्यामध्ये असं कुटून घेतलं आणि इकडे बघा मी अशी ठेवली कढई. कढईमध्ये टाकलं आता मस्तपैकी तेल आणि तेल असं मस्तपैकी गरम होऊ दिलं. नंतर त्यामध्ये लगेच घातली मोहरी, जिरं आणि हे बघा बारीक चिरलेला कांदा. त्यानंतर कांदा थोडासा मस्त गोल्डन ब्राउन झाला ना, की यामध्ये लगेच टमाटर टाकायचं आहे. हे बघा हे आहे टमाटर बारीक चॉप केलेलं. याला मस्तपैकी असं तेलामध्ये होऊ द्यायचं. आणि यामध्ये मस्तपैकी मी असे मसाले घालून घेतले होते. जसं तुम्हाला लाल तिखट हवं तसं आणि थोडंसं पाणी टाकलं होतं यामध्ये. आणि हे बघा हे मी उकळलेले जे चणे होते ना, काबुली चणे ते पण यामध्ये टाकून दिलेले आहे. आणि आपल्याला हवं तेवढं पाणी यामध्ये आपण ठेवायचं. तर हे बघा असे मस्तपैकी चणे इथे तयार होते माझे. छोले बनून रेडी झाले होते. एवढे टेस्टी बनले होते ना, खूपच चवदार असे लागत होते मस्तपैकी. आणि आता इकडे मी ठेवली आहे कढई. कढईमध्ये आता टाकायचं आहे तेल. आपल्याला यामध्ये भटुरे तळायचे आहे म्हणून. आणि हे बघा हे मी इकडे पोलपाट आणि बेलन घेतलेला आहे आणि हा बघा हा तो उंडा आहे जो मी भिजवून ठेवलेला होता. आणि आणि मस्तपैकी मी असे एक ना इथे गोळा असा घेतलेला आहे पुरी लाटण्यासाठी आणि मस्तपैकी याला ना पचपच तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला हवं तेवढं असं लाटून घ्यायचं आणि मस्त गरम गरम तेलामध्ये तळायचं. बघा इथे मस्तपैकी असा तळून तयार झालेला आहे. मी ना असं मधामध्ये ना असं काही काही डिश ना बनवून पाहत असते. म्हणजे मग माझे मिस्टरही खुश होतात आणि माझी मुलंही खुश होतात खाऊन. आणि हे बघा इथे हा भटुरा माझा बनून तयार झालेला आहे आणि हे बघा माझं ताट जेवणाचं. छोले भटुरे, कांदा, काकडी मस्तपैकी असा बेत झाला होता आमचा जेवणाचा. पोटभर सर्वांनी मस्तपैकी आम्ही जेवलो होतो. आणि आता हा आहे संध्याकाळचा टाईम. माझा लहान जो मुलगा आहे छोटावाला तो बोलला आता मम्मा सायकल काढ आणि मी बाहेर सायकल खेळतो म्हणून. मग याला मी सायकल काढून दिली इथे
आणि तो आता चालला त्याची सायकल घेऊन. लगेच हा मोठा मुलगा आला मागून. आणि हे बघा माझं हे गार्डन तेव्हा कसं होतं, म्हणजे जास्त काही फुलं वगैरे नव्हते तेव्हा. आणि आता बघा एवढे फूल वगैरे झालेले आहे ना, मस्त टमाटे वगैरे खूप छान लागलेले आहे सर्व मस्तपैकी. आणि हा बघा चालला निघाला आता खेळायसाठी. तो मला पण बोलते, मम्मा तू पण चल माझ्यासोबत. आणि माझे घरचे पण आलेले होते इथे मस्त असे, म्हणजे ते नाही बरं, मस्त म्हणजे आलेले होते ते. आणि हा बघा संध्याकाळचा टाईम, मस्तपैकी फ्रेश वातावरण वाटतं इकडे. आणि पावसाळ्यात तर बघायचं कामच नाही बरं, पूर्ण सगळीकडे हिरवं हिरवंगार मस्तपैकी असं झालेलं असतं पावसाळ्यात. आणि हे बघा हे आहे माझं छोटंसं घर. हे आहे माझं चंद्रभागा निवास. हा आता चालला याची सायकल घेऊन खेळायसाठी. ना मस्त पावसाळ्यामध्ये म्हणून मी इथे मस्तपैकी अशी झाडे लावेल आणि मस्त असं छान वाटेल बघ, प्रसन्न वातावरण वाटते झाड असले की. चला म्हटलं आता वापस आपण आपल्या पती परमेश्वरकडे यावं म्हटलं. आणि हे बघा इकडे ना आम्ही ना आलू लावले आहे या टबमध्ये बरं. हे बघा हे पण माझं गार्डन आहे इकडे छोटंसं. सर्व असे झाड, फळ फ्रूटचे झाड वगैरे मी सर्व लावलेले आहे इथे. चला तर आजसाठी बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक